तर मित्रांनो, आता आपणच जस्ट महाबळेश्वर टेम्पलच्या आतमध्ये जाऊन आलो. मला मी टेम्पल दाखवतो. हे आहे महाबळेश्वर देवाचं टेम्पल. शंकराचं रूप आहे हे. टेम्पलच्या आतमध्ये आपल्याला व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही आहे. सो हा त्याचा मेन एंट्रन्स आहे आणि आतमध्ये जे दिसत आहे तो मुख्य गाभारा आहे. आता इथून बाजूलाच असलेल्या महागणपती मंदिरात आपण जाणार आहोत. बाजूबाजूलाच आहे दोन्ही मंदिरं. सो जाऊया आता गणपती मंदिरामध्ये. A few moments later. मित्रांनो, आपलं गणपती मंदिरात दर्शन झालं. इथे एक 5 मिनिटाचं दर्शन झालं आपलं. या बाजूला हे गणपती मंदिर. दगडाची मूर्ती आहे. तर दर्शन घेऊन बाहेर आलो. आता इकडनं आपल्याला नाश्ता करायचा आहे आणि निघायचं आहे पुढच्या जर्नीसाठी. सो आज आहे आपला ट्रिपचा दिवस 4था. सो मी सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठमोळी यूट्यूब चॅनलवरती. अँड आता इथे नाश्ता करतो इथे मार्केटमध्येच आणि त्यानंतर आपल्या पुढच्या जर्नीला स्टार्ट करूया. तर मित्रांनो, आपण आता नाश्ता करायला आलो आहे. इथे उडुपी उपहारगृह म्हणून नाश्ताचं एक सेंटर होतं इथे. तर आम्ही आता बनाना बन्स खायला मागवले. हे आहेत बनाना बन्स. त्यानंतर शिरा मागवला आहे, ज्याला इथे केसरी भात बोलतात, आणि वडा सांबार. त्याच्या 3 गोष्टी आपण मागवल्या आहेत सध्या तरी. हे खाऊन झाल्यावर बघू अजून काय खायचं ते. बट सध्या तरी आपलं दर्शन झालं. आता खाऊ. त्याच्यानंतर थोड्या वेळासाठी मी तुम्हाला बीच नाही दाखवलं गोकर्णाचं. तर बीच तुम्हाला दाखवतो. मी फिरत होतो पण रात्रीचं फिरत असल्यामुळे बीच तुम्हाला दाखवलं नाही. तर त्याच्या आधी आपण एकदा प्रथमेशला विचारूया त्याला ही ओव्हरऑल ट्रिपमध्ये कसं वाटलं ते. सो प्रथमेश, तुला ओव्हरऑल ही ट्रिप कशी वाटली? मस्त वाटली मला. म्हणजे इकडचं क्लायमेट सगळं आवडलं. आता आय थिंक आपण इकडे ऑलमोस्ट झालं आहे गोकर्णाचं बघून आपलं. तर निघायला रेडी की राहायचं अजून? रेडी. सो आता मी निघतो, कारण की याच्या पुढे जाऊन आपल्याला जायचं आहे आपल्या गावी. तिथे आत्ता आपण इथे आपल्या रूमवरती आलो. पाठीमागे जो आहे तो रूम आहे आमचा. अँड इकडनं जवळच आपल्याला बीच आहे. तर मी बीच दाखवतो तत्पूर्वी तुम्हाला लोकेशन दाखवतो. या बाजूला तिकडे पार्किंग आहे. म्हणजे ही बिल्डिंग क्रॉस केल्यानंतर तिकडे पार्किंग आहे. तिकडनं आतमध्ये आलं की ते हे रूम्स आहेत. भगवान कॅफे म्हणून या रेस्टॉरंटचं नाव आहे, या हॉटेलचं नाव आहे. बघा इथे लिहिलं आहे भगवान कॅफे. इकडनं सरळ चालत गेलात की बीच आहे. आम्ही पहिल्या दिवशी बीचजवळच राहिलेलो. आज आम्ही थोडं म्हणजे AC रूम घेतली, कारण की टेंटमध्ये गरमी खूप होत होती. बीच साईड आहे ना, इथे ह्युमिडिटी खूप आहे. बघा भगवान कॅफे. इथे तुम्हाला हवं असेल तर कॉन्टॅक्ट नंबर पण अवेलेबल आहे. आणि तुम्ही MMTवरती पण बुक करू शकता. फक्त MMTवर तुम्हाला लक्ष द्यावे लागेल. कॅफेचे रूम्स आणि इथलं जे टेंट्स आहेत त्याच्यासाठी वेगवेगळी बुकिंग आहे. या बाजूलासुद्धा रूम्स आहेत. हे आहे तिथे काउंटर सांभाळतात. यांच्याकडनं बुकिंग वगैरे सगळ्या प्रोसेस ज्या आहेत ते हे बघतात. इथे पाठीमागे त्यांचं किचन आहे. या बाजूला रेस्टॉरंट आहे त्यांचं. सो आपण बीचवर जाऊ. सो दिस इज द बीच. समोर जो आहे तो गोकर्णाचा बीच आहे पूर्ण. आणि या बाजूला दिसत आहेत तुम्हाला, तर त्या टेंटमध्ये आम्ही राहिलेलो. अजूनही तिथे 1-2 जण राहत आहेत. आणि हे इथे पाणी थोडंसं साठलेलं आहे. हे क्रॉस करण्यासाठी इथे एक छोटंसं तलाव बांधलेलं आहे, जिथून तो डॉगो येतो आहे. तर तिथून आपल्याला बीचवरती जावं लागेल. हॅलो डॉगेश बाई. इथून आपल्याला पलीकडे जायचं आहे. बीच खूप मोठा आहे, लांबलचक. त्या बाजूला 2 किलोमीटरवरती आपल्याला महाबळेश्वरचं मंदिर आहे. आणि या बाजूला बीचचा नेक्स्ट पार्ट आहे. म्हणजे इकडे पण कॅफे आहेत. पूर्ण ह्या बीच साईडला आता कॅफे आहेत. मी लास्ट टाईम आलेलो त्यावेळेला एवढे कॅफे नव्हते. सो आता खूप सारे कॅफेज झाले आहेत. आणि आता ऊन असल्यामुळे ना जास्त लोक पण नाही आहेत इथे. रात्री मी जेव्हा आलो इथे, म्हणजे 2 दिवस मी रात्री जवळपास इथे 11:30 12:15पर्यंत इथे बीचवर फिरत असतो. खूप खूप भारी बीच आहे. सँड
एकदम सॉफ्ट आहे, कचरा अजिबात नाही आहे. म्हणजे मी बेअर फूट चालत असतो, कारण की इथे ना चप्पल घालून चालताना पाय स्लिप होत राहतात, त्यामुळे बेअर फूट चालत राहतो. मजा येते चालायला. या एवढी सॉफ्ट वाळू आहे ना, याच्यावर चालायला मजा येते. हे बघा, आता आपण पोचलो आहोत समुद्रकिनाऱ्याजवळ. थोडी ओटी लागली आहे आय थिंक. काल खूप जास्त वरती पाणी होतं रात्री, आणि पाणी पण एकदम क्लीन आहे. हे बघा, हा समोर बीच आहेत, लोक भरपूर आहेत इकडे, तुम्हाला दिसतील. आम्ही जिथे राहिलो ना इथे जास्त गर्दी नाही आहे. बीचवर आलं तुम्हाला एखाद दुसरं कोणतरी दिसेल, कोणतरी सर्फ करत होतं, त्याचं सर्फिंग बोर्ड इथे पडलेला दिसतोय. हा बघा, हा सर्फिंग बोर्ड आहे कोणाचा तरी. आता आजची ही शेवटची विजिट. इकडनं आता निघायची वेळ झाली आहे. आपण आता परततो आहे. बॅग्स वगैरे पॅक्ड आहेत. मी जस्ट तुम्हाला बीच दाखवता आला नव्हतं म्हणून बीच दाखवायला आलो. 3 दिवस इथे आहे. मनमुराद इथल्या क्लायमेटचा, समुद्रकिनाऱ्याचा आणि स्टेचा मी आनंद घेतला आहे. गोकर्ण खूप सुंदर प्लेस आहे, खूप क्लीन प्लेस आहे. तर माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की जर तुम्ही इकडे येत असाल तर या क्लीनलीनेसला, इथल्या पावित्र्याला तसंच जपा. तुमच्याकडून काही कचरा होणार नाही याची काळजी घ्या. आणि मुंबईपासून फार जास्त लांब नाही आहे, अराऊंड 650-700 किलोमीटर्सपर्यंतच आहे. सो इझिली तुम्ही इथे येऊ शकता. बाय बस, बाय स्वतःची कार, बाईक तुम्ही येऊ शकता. तुम्ही जर पब्लिक ट्रान्सपोर्टने येत असाल तर इथे तुम्हाला बाईक्स रेंटने मिळतात. तर बाईक घेऊन तुम्ही मुरुडेश्वर, याना केव्स, होनावर अशी आजूबाजूची ठिकाणं फिरू शकता. तर मित्रांनो, आता आपली गोकर्णाला रजा द्यायची वेळ झाली आहे. आम्ही निघालो इथून कणकवली दाखवतं आहे 246 किलोमीटर. सो अराऊंड 5 तास लागतील आपल्याला पोचायला, आणि ब्रेक्समध्ये घेणार त्यामुळे एक 5-5.5 तास लागतील. म्हणजे एक 15-15 मिनटाचे 2 ब्रेक. जेवण वगैरे आपलं करायचं नाही आहे. आम्ही मंदिरातनं बाहेर पडल्यावर बऱ्यापैकी खाल्लेलं आहे. सो आता डायरेक्टली गावी आपल्या घरीच जायचं आहे. कणकवलीपासून माझं गाव जो आहे तो एक अराऊंड 6 किलोमीटर आतमध्ये जावं लागेल, आणि प्रथमेशला अराऊंड एक 10 ते 12 किलोमीटर. माझ्या दोघांचंही कणकवलीपासून जवळच आहेत गाव. सो आता आपल्या आजच्या दिवशीच्या म्हणजे 4थ्या दिवशीच्या जर्नीला स्टार्ट झाली आहे. मगाशी मंदिरामध्ये गेलो, तिथे तुम्हाला मी आतमधलं काही फुटेज वगैरे नाही दाखवलं, कारण की आतमध्ये मंदिरच्या तुम्हाला पण माहिती असेल की अलाउड नाही आहे. फक्त महाबळेश्वर मंदिरला तुम्ही येणार असाल ना तर तिथे आतमध्ये तुम्हाला धोती घालूनच जावं लागतं. आणि मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करताना तुम्हाला वरती काहीच घालता येत नाही. म्हणजे शर्ट, टी शर्ट सर्व काढून ठेवावं लागतं. तुम्हाला वरती बेअर बॉडी जावं लागतं आणि खाली लुंगी, असा सेटअपमध्येच तुम्ही एंट्री करू शकता. आणि लुंगी तिथे तुम्हाला भेटते एक 100 ते 150 रुपयाच्या रेंजमध्ये. आता इकडनं आपल्याला हायवेला जायला एक अजून 17-18 किलोमीटर्स आहे, आणि त्यानंतर आपल्याला मग मुंबई गोवा हायवे जो आपला आहे NH66 तो कंटिन्यू येतो. सो NH66ने आपल्याला पुढे आपली जर्नी कंटिन्यू करायची आहे. चला तर मग मी तर तुम्हाला डायरेक्टली हायवेला जाऊन भेटतो. तर मित्रांनो, आता आपण हायवेला लागलो आहे. हायवेवरनं 229 किलोमीटर आता दाखवत आहे आपल्याला. सो त्यासाठी दाखवत आहे गुगल मॅप 4 तास 23 मिनटं. हा आहे आपला NH66, ज्याला आपण महाराष्ट्रामध्ये मुंबई गोवा हायवे म्हणून ओळखतो. कारवार, पनवेल, हुबळी. तर आता या रोडलाच आपण जाणार आणि गोव्यामध्ये पेट्रोल टँक फुल करूया, कारण की गोव्यामध्ये पेट्रोल स्वस्त आहे. अँड इथे हा एक बोगदा आहे. फर्स्ट टाईम या रूटने ट्रॅव्हल करतो आय थिंक, असं वाटतंय मला. लास्ट टाईम आलो पण तेव्हा रात्रीचं ट्रॅव्हल केलं, त्याच्यामुळे हा टनेल मला आठवत नाही आहे काही, बट आता दिसतो आहे टनल. आणि कंटिन्यूस आहे, म्हणजे हा टनल क्रॉस करून अजून एक टनल आहे.
लागोपाठ 2 डोंगर आहेत ते. खालचा रस्ता कारवारला गेला, आता आपण वरच्या रस्त्याने येते गोव्याला, आणि गोवा करून आपण जाणार आहोत महाराष्ट्रामध्ये. तर या बाजूला बघा समुद्र आहे, आपला कोस्टल रूट आहे हा. बीच आहे कारवारचा आपल्या डाव्या बाजूला. किती सुंदर बीच आहे बघा कारवारचा. म्हणजे तुम्हाला कॅमेरामध्ये किती चांगला दिसतोय माहीत नाही, पण मला नेकेड आईजनी तर खूप खूप सुंदर दिसतोय हा. आणि मध्ये तिकडे 2 आयलंड पण आहेत समुद्राच्या मधोमध. अरे वा, इथे शिप आणि प्लेन्स ठेवलेत. नेव्ही. ही आहे काली रिव्हर आणि तिथे समुद्राला ती मिळते. नदीचं पात्र खूप मोठं आहे इथे. तिकडे वरती डोंगरावर बघ काहीतरी दिसतंय. एकच हॉटेल टाईप बांधलं, एकच आहे. सो फ्रेंड्स, आपण आता एंटर केलं आहे गोव्यामध्ये. गोवा बॉर्डर जस्ट क्रॉस केली, तिथे फोटो काढला अँड आपली पुढची जर्नी कंटिन्यू केली आहे. इकडनं अराऊंड 188 किलोमीटर्स आहे गोवा बॉर्डरवरनं आपलं कणकवली. सो नियर अबाउट 3 hours 40 minutes दाखवत आहे पोचण्यासाठी. आणि इथे जागोजागी ना स्पीड लिमिट बाईकसाठी 60, कारसाठी 70 आणि मोठ्या गाड्यांसाठी 50चा लिहिलेलं आहे. आता कसं मेंटेन करायचा हा प्रश्न आहे. सिंगल लेन हायवे हा. बघूया, जसं जमेल तसं जाऊ आपण हळूहळू. तर मित्रांनो, आत्ताच आपण गोवा चेकपोस्ट क्रॉस केला अँड आपण पोचलो आहोत आता महाराष्ट्र बॉर्डरमध्ये. म्हणजे महाराष्ट्राच्या आतमध्ये आपण एंट्री केली अँड इथून आता अराऊंड 74 किलोमीटर दाखवत आहे कणकवली. सो नेक्स्ट 1 hour 15 minutes, 1 hour 13 दाखवत आहे ॲज पर गुगल. 1 hour 13 minutesमध्ये आपण आपल्या गावी असणार आहे. आता मी डायरेक्टली कणकवलीला जेव्हा पोचेन तिथेच तुम्हाला जाऊन भेटतो. सध्या लास्ट 73 किलोमीटर्स आता बाकी आहेत. तर 73 किलोमीटर्स कंप्लीट करतो आणि डायरेक्टली जिथे मी आता कणकवलीला आतमध्ये जाईन माझ्या गावाकडे, तिथे जाऊन तुम्हाला भेटतो. चला, तिथे संपली ही हम्पी गोकर्ण राईड. अँड प्रथमेश, बाय बाय, टेक केअर. प्रथमेश आता आपल्या गावी हां, लवकरच करू नेक्स्ट राईड. चालेल, चल मग भेटू. चलो. हां हां, पुढे ह्याचे आहे ना, गड नदीचे आहेत ना. इथे नाही, गड नदीला आहे. 5:32 झाले बरोबर. हां, आता का मॅप पण बंद करेन मी. चलो, आला माझा राईट टर्न. बाय बाय. घरी पोचला की मेसेज टाक. मी आधी पोचेन, मी टाकेनच, तू पण टाक. ठीक आहे, चलो बाय बाय. बाय बाय. ट्रेन कॉल झाली तुला? हां, टाटा सुटला, ट्रेन कॉल झाली. इथे काहीतरी आहे बघ, पोलीस पकडून नेतात एका बेवड्याला. काहीतरी झालं सीन. ट्रेन कॉल झाली म्हटलं. ट्रेन क्रॉस झाली. हां तेच. नाही नाही, इथे पोलिससाठी पण इथे फाटकात मी आता टर्न मारला ना, तिथे पोलीस एकाला कोणतरी धरत होते गाडीमध्ये. अच्छा, काय माहिती काय चालू आहे. ट्रेन क्रॉस झाली. चलो, पोचलो फाटकात. तर मित्रांनो, आपला गोप्रोची बॅटरी डाऊन झालेली.
अँड इथून माझं घर जे आहे ते अराउंड 4 किलोमीटर बाकी आहे फक्त. आतल्या रस्त्याला आहे मी. बट ब्लॉगचा एंड चांगला व्हावा यासाठी मी थांबलो आणि गोप्रोच्या जागी आता माउंट केलं आहे आपला ऑझमो 360. सो एंडिंग जे आहे ते 360 डिग्री मध्ये करूया. तर एक अराउंड अजून 5 ते 10 मिनिटांमध्ये आपण पोहोचूच. 5 ते 10 मिनिट. आज आपली ट्रिप संपली आहे कर्नाटकवाली. बट अजून एक ट्रिप आपण कंटिन्यू करणार आहोत आपल्या दुसऱ्या मित्रांसोबत. पण तत्पूर्वी एक सप्त्याचा कार्यक्रम असतो आमच्या गावचा 3 दिवसाचा. तर तो कार्यक्रम मी इथे अटेंड करणार आहे. पोचलेलो आहोत आपण या गावाकडे. हा आतला रस्ता आहे. गणेश मंदिर असं बोर्ड लिहिलेला इकडनं कसवण गावात माझ्या गावी रस्ता जातो. ओ पंडित का हो प्रसाद प्रसाद ओळखला नाही. तर आपले गावचे काका भेटले. ऐक त्यांनी ओळखलं नाही मला या सेटअप मध्ये. आपल्या अटायर मध्ये पटकन कोण आपल्याला ओळखू शकत नाही. तो एक प्रॉब्लेम होतो. आता थोडा सेल्फी स्टिकला जवळ घेऊया. आज स्टॅबिलिटी पण टेस्ट होईल आपल्या ऑझमो 360 ची. कारण की हा खडबड रस्ता आहे. गणपती बाप्पा मोरया हे गणपती मंदिर आहे. आतमध्ये टाकायची आहे गाडी. अरे बापरे कोणाची तरी गाडी लागलेली आहे. सो हे बाजूला आहे आपल्या लेफ्ट साइडला ते माझं घर आहे. आता जरा गेट उघडतो आतमध्ये घेतो. फायनली होम स्वीट होम. होय हा